अहिल्यानगरमधली बातमी जाणून घेऊयात। अहिल्यानगर शहरामधल्या मुकुंदनगर भागामध्ये कालपासून एटीएसनं छापेमारी सुरू केली आहे। हायलँड नगरमध्ये जवळपास 12 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली। यामध्ये काही तलवारी देखील पोलिसांना सापडल्याची माहिती आहे। दरम्यान कारवाईच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। महाराष्ट्र एटीएसनं अहिल्यानगर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये कालपासून छापे टाकलेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जवळपास 12 ठिकाणी महाराष्ट्र एटीएसनं जे आहेत छापा टाकून कारवाई केलेली आहे। त्यातल्या त्यात जर बघितलं तर अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागामध्ये काल मध्यरात्रीपासून खरं तर कारवाई सुरू आहे आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। या कारवाई संदर्भामध्ये अतिशय गुप्तता जी आहे तर ते पाळण्यात आलेली आहे आणि या कारवाई दरम्यान अहिल्यानगरमधून काही तलवारी पकडण्यात आल्याची देखील माहिती आहे। तसेच काही आक्षेपार्ह कागदपत्र, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि सीसीटीव्ही यांची देखील तपासणी करून त्याची जप्ती करण्याची कारवाई सध्या सुरू असल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। या कारवाईमध्ये कोणालाही अटक करण्यात आलेली नसून संशयितांची जी आहे सखोल विचारपूस आणि चौकशी सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे आणि स्थानिक पोलिसांकडून देखील जे आहे तर या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे तर ती दिली जात नाही। एकूण जर बघितलं तर काल मध्यरात्रीपासून महाराष्ट्र एटीएस कडनं जे आहे तर अहिल्यानगर आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये कारवाई सुरू आहे। या कारवाईमध्ये नेमकं काय समोर येतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।